शिक्षणाच्या स्वर्गाचे जिने उघडले दार, शिक्षणाच्या स्वर्गाचे जिने उघडले दार, तीच सावित्री आज या जगाची शिलेदार, तीच सावित्री आज या जगाची शिलेदार। अध्यक्ष महोदय, पूज्य गुरुजन वर्ग व येथे जमलेल्या माझ्या शाप बुद्धीच्या बालमित्रांनो, सर्वांना माझा नमस्कार। मी आता 8वीत शिकणारी विद्यार्थिनी सिद्धी काळे आहे। मी तुम्हाला थोडेसे काही शब्द सांगणार आहे, ते तुम्ही शांततेने ऐकून घ्यावे अशी माझी विनंती आहे। मित्रांनो, सावित्रीबाई फुले म्हणजे कोण हो? सावित्रीबाई फुले म्हणजे त्या ज्यांनी मुलींसाठी पहिली पुणे येथे भिडेवाड्यात शाळा उघडली आणि मुलींना शिकवले। मित्रांनो, आणि अशा काळात शिकवले हे आपल्याला ऐकायला फक्त सोपं वाटतंय की सावित्रीबाईंनी पहिली शाळा काढली आणि तिथे मुलींना शिकवले। ते स्वतः शिकल्या आणि नंतर त्यांनी मुलींना शिकवले। हे आपल्याला फक्त ऐकायला आणि बोलायला सोपे वाटते हो, पण ते प्रत्यक्षात करण्यासाठी किती अवघड होते ते फक्त त्यांनाच माहिती। त्या काळात शिकवले त्यांनी मुलींना, ज्या काळात मुलींनी जन्म घेणे हे पाप समजायचे, मुलींचा जन्म सुद्धा पाप समजायचे, त्या काळात सावित्रीबाई फुलेंनी बाहेर पडल्या आणि मुलींना शिकवले। अहो, त्या काळात खूप जणांनी विरोध केला सावित्रीबाई फुलेंना। जेव्हा सावित्रीबाई फुले रोडवून जायच्या तेव्हा त्यांच्या अंगावर दगड, दोंडे, शेण, चिखल, माती फेकून त्यांचा अपमान करायचे, तरीही सावित्रीबाई फुले मागे हटल्या नाहीत। ते आणि त्यांच्या मनात इच्छा जागवली की मी अनेक मुलींना शिकवणार। तुम्हाला माहित आहे का की सावित्रीबाई फुले यांना एकदा कोणीतरी पुस्तक भेट दिलते, पण त्यांना ते पुस्तक वाचताही येत नव्हते आणि लिहिताही येत नव्हते। त्या पुस्तकातलं त्यांना काहीच समजत नव्हतं। सावित्रीबाई फुलेंनी असा निश्चय केला की मी हे पुस्तक वाचणार, लिहिणार, यातलं मला सगळं समजणार आणि मी हे सगळ्यांना समजावणार। तेव्हापासून सावित्रीबाई फुले यांनी स्वतः ते पुस्तक वाचलं, शिकवलं आणि मुलींना समजून घेतलं आणि ते मुलींना शिकवलं। हे सगळं कुणामुळे साध्य झालं? ते फक्त ज्योतिराव फुलेंमुळे साध्य झालं। आज जर ज्योतिराव फुले नसते तर सावित्रीबाई फुलेंना वाचता लिहिता आलं नसतं, त्यांना वाचता लिहिता आलं नसतं, तर पुणे येथे भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळाच उघडली नसती आणि पुणे येथे भिडेगावात मुलींची पहिली शाळा उघडली नसती तर मुली शिकल्या नसत्या तर आपल्या देशाचा जास्त तर आर्थिक विकास झाला नसता। कारण आज मी सुद्धा इथे उभे आहे का, तर ती फक्त सावित्रीबाई फुलेंमुळे। अहो, स्त्रीला कधीही कमी समजू नका, स्त्रीला कधीही कमी समजू नका। ती वाटल्यास तर केव्हाही झाशीची राणी होऊ शकते, ती वाटल्यास तर केव्हाही स्वराज्याची तारा राणी होऊ शकते। तिला वाटेल ती करू शकते। जर तिला कमी समजायचा कुणीही प्रयत्न करू नका। अहो, तिला कमी समजायचा कधीही कुणी प्रयत्न करू नका। सावित्रीबाई फुले यांना बाकीच्यांनी खूप कमी समजलं, ही काय करणार आहे, हिला काय येत आहे असं समजलं, पण सावित्रीबाई फुलेंनी सर्वांचा विरोध मोडून मुलींसाठी भिडेवाडा येथे शाळा उघडली आणि मुलींना शिकवले। शेवटी जाता जाता मी एवढीच म्हणेल, बेटी बचाओ बेटी पढाओ। जय हिंद, जय भारत।